प्रश्न पहा, मेक्सिकोतील डॉट 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 ठरले जगातील सर्वात खोल ब्लू होल. तर त्याचं उत्तर आहे तामजा हे सर्वात खोल ब्लू व्हेल ठरलेले आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, भारताचे 26वे नौदल प्रमुख म्हणून कोणी स्वीकारले सूत्र. तर दिनेश त्रिपाठींनी. आता बघा, दोन प्रकारे हा प्रश्न विचारू शकतात. नौदल प्रमुख हे कितवे आहे, तर 26वे आहे, आणि नाव पण लक्षात ठेवा. दोन्ही प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, T20 वर आहे हा प्रश्न. 9 T20 वर्ल्ड कप खेळणारा रोहित शर्मा जगातील पहिला खेळाडू ठरलेला आहे. तर कोणता खेळाडू आहे 9 वर्ल्ड कप खेळणारा आहे T20? तर रोहित शर्मा ठरलेला आहे. तर ते वर्ष बघा कोणते कोणते आहे. 2007, 2009, 2010, 12, 14, 16, 21, 22 आणि 24. तर या अगोदर म्हणजे आता 2024चा खेळणार आहे. या अगोदर 8 वर्ल्ड कपचा रेकॉर्ड त्याच्याच नावावर होता. ठीक आहे, म्हणजे आता 9वा तो खेळणार आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, आणि हा टॉपिक यावर्षी येऊ शकतो पेपरमध्ये. तो टॉपिक म्हणजे 2024मध्ये नव्याने पुनर्नियुक्ती मिळालेली आहे, त्यावर प्रश्न आहे. तर पहा, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ACC टी रविशंकर यांची भारतीय रिझर्व्ह बँक RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून 1 वर्षाच्या मुदतीसाठी पुनर्नियुक्तीला मान्यता दिली आहे. तर हा लक्षात ठेवा प्रश्न, रविशंकर यांना. नेक्स्ट प्रश्न सुद्धा याच टॉपिकवर आहे. ICC बँकेला संदीप बत्रा यांची कार्यकारी संचालक ED म्हणून पुनर्नियुक्तीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची RBIची मंजुरी मिळालेली आहे. तर कोण आहे? संदीप बत्रा. किती? ED कडून. ठीक आहे, कार्यकारी संचालक ED म्हणून. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, क्रिस्टालियानो जॉर्जिया यांची 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणाऱ्या नवीन 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF च्या व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा सुद्धा त्याच टॉपिकवर प्रश्न आहे, म्हणून लक्षात असू. त्यानंतर बघा, हा लास्ट प्रश्न सुद्धा त्याच टॉपिकवर आहे. त्यानंतर दुसरे प्रश्न बघूया आपण. भरपूर प्रश्न आपण आणलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला कंजूसी करू नका. विद्यार्थी मित्रांनो, एक लाईक तुमची आम्हाला एक मोटिवेशन देऊन जातात चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी. तर RBIचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांच्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच भारतीय नौदलातील जवानांसाठी शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार समारंभात किती जवानांना पुरस्कार प्रदान केले आहे? उत्तर आहे 35 जवानांना. त्यानंतरचा प्रश्न पहा, अलीकडेच लिथुआनियाच्या मायकोलास एकेलाना याने किती मीटर लांब थाळीफेक करीत विश्वविक्रम नोंदविला आहे? उत्तर आहे 74.35. नेक्स्ट प्रश्न पहा, यंदा देशात सरासरीपेक्षा किती टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे? उत्तर आहे 106%, आणि हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, ओडिशा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर चक्रधारी चरणसिंह. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्मॅटच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे म्हटलेला आहे, आणि उत्तर आहे जसप्रीत बुमराह. क्रिकेटवर प्रश्न येणे आहे म्हणजे आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून क्रिकेटवर आणि टेनिसवर, त्यानंतर ऑलिम्पिक सारखे गेम, फिफा सारखे गेम यावर प्रश्न जास्तीत जास्त येत असतात. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या देशाने मुलींसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केलेला आहे? हा प्रश्न IMP करून ठेवा, कारण की महिलांवर प्रश्न आहे आणि महिलांवर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. कॅमेरून हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, अलीकडे दक्षिण पूर्व रेल्वेने
मूलभूत रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणासोबत करार केला आहे? उत्तर आहे टाटा स्टील. नेक्स्ट प्रश्न पहा. पुढील प्रश्न पहा. मायक्रोप्लास्टिक्सचा सामना करण्यासाठी अलीकडे कोणत्या संस्थेने हायड्रोजेल विकसित केलेला आहे? हायड्रोजेल विकसित केलेला आहे तर कोणतं? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांनी. नेक्स्ट प्रश्न पहा. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर जोनाटन क्रिस्टीने यांनी जिंकलेले आहे. पुढील प्रश्न पहा. ACIने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात व्यस्त विमानाच्या यादीत कोणत्या भारतीय विमानतळाला पहिल्या 10 मध्ये स्थान मिळाले? उत्तर आहे दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच कुवेतमध्ये नवे पंतप्रधान कोण झाले? उत्तर अहमद अब्दुल्ला अल अहमद अल साहब. पुढील प्रश्न पहा. गुन्हेगारी खटल्याचा सामना करणारे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष कोण ठरले? उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. पुढील प्रश्न पहा. युरोप आणि जपान देशाच्या बेपी कोलंबो या मिशनद्वारे कोणत्या ग्रहाचा अभ्यास करण्यात येणार आहे? उत्तर आहे बुध. नेक्स्ट प्रश्न पहा. नाईफ मेडिटेशन आफ्टर अ अटेम्प्ट मर्डर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे सलमान रशिदी. नेक्स्ट प्रश्न. पुढील प्रश्न पहा. कोणत्या देशाने अलीकडे भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा अट रद्द केली? उत्तर इराणने. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क सुरू केले आहे? उत्तर आहे तेलंगणा. नेक्स्ट प्रश्न पहा. टाटा डिजिटलने अलीकडेच MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे नवीन ताहिल्यानी. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच प्रथमच बिमस्टेक ॲक्वास्टिक चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्रँड गार्डियनशिप इंडेक्समध्ये कोण अव्वल आहे? उत्तर आहे मुकेश अंबानी. पुढील प्रश्न पहा. नुकतेच नवी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे 2 दिवसीय आनंद मेळाव्याचे उद्घाटन कोणी केले? उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान यांनी. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणते शहर 2023 मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे? उत्तर आहे लंडन. पुढील प्रश्न पहा. भारतीय क्रिकेट खेळाडू जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूचे विकेट घेऊन 150 विकेट पूर्ण केल्या? उत्तर आहे बेन स्टोक. नेक्स्ट प्रश्न पहा. राधा रतुरी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे उत्तराखंड. नेक्स्ट प्रश्न पहा. सुरत हे गुजरात राज्यातील कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले? उत्तर आहे 3रे. नेक्स्ट प्रश्न पहा. बनवारीलाल पुरोहित यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाची राजीनामा दिला? उत्तर आहे पंजाब. नेक्स्ट प्रश्न पहा. लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ते भारतीय जनता पक्षाचे कितवे राष्ट्रीय अध्यक्ष होते? तर उत्तर आहे 3रे. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि येत्या लेटेस्ट परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. येत्या 2 ते 3 महिन्यांनी ज्या पण परीक्षा होतील त्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो.